गुड मॉर्निंग स्टुडंट्स ऑल ऑफ यू। आज आपण विषय मराठी व्याकरण याचा प्रकरण वाक्यांचे प्रकार आज आपण घेणार आहोत। विषय मराठी व्याकरण प्रकरण वाक्यांचे प्रकार यामधला व्हिडिओ भाग आपला पहिला आहे बेसिक आणि प्रकार पहिला आहे बेसिक ते आपण आज पाहणार आहोत। तर बघा सरळ सरळ जर म्हणायचं असेल तर मराठी व्याकरणात वाक्यांचे प्रकार आणि वाक्य रूपांतर हे दोन वेगवेगळे भाग आहेत आणि वाक्यांचे प्रकार हे 34 पडतात। विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ जर आपण म्हटलं किती पडतात मुख्य गिख्य न धरता डायरेक्ट सर्व प्रकार जर धरले आपण तर 34 प्रकार पडतात। ओके वाक्यांचे, पण याच्यात काही मुख्य आहेत, काही उप आहेत, तर काही प्रकार आहेत हे आपण आज अभ्यासणार आहोत आणि कोणी इतर प्रकार आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर बघा सर्वात अगोदर वाक्य म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे, नंतर आपण बघूच प्रकार। वाक्य म्हणजे काय तर बघा बऱ्याच वेळेस पोलीस भरतीत हमखास जर मराठी व्याकरणाचा जर प्रश्न आला तर हमखास 1 किंवा 2 मार्कांसाठी मराठीचे जे समजा 25चा पॅटर्न असेल तर त्यामध्ये 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला विचारला जाऊ शकतो। म्हणून तर एकदम काळजीपूर्वक पहा, एकदम बेसिकना सांगणार आहेत। 34 व्हिडिओ तयार करणार आहे याच्यावर, प्रत्येक प्रकारावर प्रत्येक एक व्हिडिओ। ओके, आणि आता आपण पाहणार आहोत की वाक्य म्हणजे काय। तर बघा शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात। काय म्हणतात? शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला नाही, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? शब्द म्हणतात आणि शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य म्हणतात। आता हे अर्थपूर्ण आणि समूह आला याच्यात काय आलेलं आहे? अर्थपूर्ण आणि समूह। तर अर्थपूर्ण याचा अर्थ जाणून घ्या। अर्थपूर्ण याचा अर्थ असलेला, ज्याला काही अर्थ आहे। समजा मी एक नाव लिहितो लसमान, काय नाव लिहितो मी? लसमान। बघा काय नाव लिहिलं मी? लसमान हे नाव लिहितो मी, बघा इथं लिहितो जेणेकरून लक्षात आला पाहिजे लसमान। आता याचा काही मीनिंग आहे का? नाही, याचा काही अर्थच नाही। पण जर मी असा लिहिला सलमान तर आपल्याला हे कळते की हे एक नाव आहेत, म्हणजेच अक्षरांचा अर्थपूर्ण समूह, म्हणजेच याच्यात अक्षर आहे सलमान, न मा ल स हे काय अक्षर याच्यात, या अक्षरांचा जो एकत्र आले आणि त्याच्यावरून जो अर्थ प्रकट झाला त्याला म्हणतात अर्थपूर्ण। तर ते जो अर्थपूर्ण जर झाला तर त्यावरून आपल्याला कळते की सलमान हा एक ॲक्टरचा नाव आहे। पण लसमान याच्यावरून आपल्याला कळत नाही, म्हणून आपण सांगू शकतो की जर अक्षरांची काय पाहिजे? अर्थपूर्ण समूह। समूह म्हणजे काय आता? तर म्हणजे बघा हा 1 2 3 हे 3 वेगवेगळे व्यक्ती आहेत आणि जर या 3 वेगवेगळे व्यक्ती जर आपल्याला समूह करायचा असेल तर आपण या तिघींना एकत्र आणला तर यांचा काय बनतो? समूह निर्माण होतो। आला का लक्षात? समूह म्हणजेच काय? ग्रुप। ओके, आता तुमच्या लक्षात आला असेल अर्थपूर्ण आणि समूह याच्यात काय फरक आहे आणि काय ते। म्हणून व्याख्या काय आपली? अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? शब्द म्हणतात। मग हा तयार झालेला इथं शब्द हा शब्द नाही, कारण याच्यावरून काही अर्थच निघत नाही। आणि वाक्याचा पण असंच आहे, फक्त शब्द अक्षरांच्या जागी शब्द पाहिजे। शब्दांचा अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे काय दिलेलं आहे? वाक्य। शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात। म्हणजेच जर अनेक शब्द जर त्यांचा जर ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपला जर एखादा अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल पहिला उदाहरण दिलेलं आहे बघा,
जर आपण असा तयार केला, उठून सकाळी मी लवकर करतो आणि करतो आंघोळ व्यायाम, तर हे शब्द एकत्र आले मान्य आहे, पण याच्या जे शब्द आले याचा अर्थ पूर्ण निघत नाही, अर्थ पूर्ण होत नाही, अर्थ निघत नाही. बघा, उठून सकाळी मी लवकर करतो आणि करतो आंघोळ व्यायाम, पण याच्यावरून आपल्याला योग्य ते अर्थ कळत नाही. म्हणजे शब्द एकत्र आले मान्य आहे, पण अर्थ पूर्ण होत नाही. अर्थ पूर्ण बी झाला पाहिजे आणि शब्द पण एकत्र आले पाहिजे, त्याला वाक्य असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं बघा, मी जर यालाच आपण जर असं लिहिलं, मी सकाळी लवकर उठून व्यायाम करतो आणि आंघोळ करतो, तर याच्यावरून आपल्याला अर्थ पण कळते आणि शब्द एकत्र आले तर एक समूह तयार होतो आणि त्या समूहावरून जर अर्थ पूर्ण झाला तर त्याला आपण वाक्य असं म्हणतो. मग खालचा वाक्य बरोबर आहे, काळ्या पेनाने लिहिलेला, लाल पेनाने लिहिलेला वाक्य चुकीचा आहे, हा वाक्य नाही. ओके, तर वाक्य कळलं तुम्हाला आणि शब्द कळला कसा तयार होतो. आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे आपला टॉपिक म्हणजेच वाक्य. आपल्याला माहिती आहे कसं म्हणतात, कशाला वाक्य म्हणतात. तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो. त्या वर्णापासून जे अर्थ, वर्णांचे जे वर्ण येतात त्या वर्णाचं एकत्र केला आणि त्याच्यावरून अर्थ निघत असेल तर त्याला शब्द म्हणतो आणि शब्दांच्या समूहाला जर अर्थ पूर्ण होत असेल तर त्याला वाक्य असं म्हणतो. आणि इतकं पाहिल्यावर आपण पाहू आता वाक्यांचे प्रकार. तर बघा, वाक्यांचे प्रमुख 2 प्रकार पडतात. किती? मुख्य 2 प्रकार पडतात. परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत बऱ्याच वेळे प्रश्न की वाक्यांचे किती प्रकार, मुख्य किती प्रकार पडतात. तर लक्ष द्या, वाक्यांचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला असतो अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार आणि दुसरा असतो वाक्यात असणाऱ्या विधानांवरून किंवा वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून वाक्यांचे प्रकार पडणे. 2 प्रकारे आहेत. तर लक्ष ठेवा, जो पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये अर्थावरून वाक्यांचे पडणारे प्रकार. तर याच्यात बघा, याच्यात किती प्रकार पडतात वाक्यांचे अर्थावरून? तर 5 प्रकार पडतात. किती पडतात? 5 प्रकार पडतात. आता 5 प्रकार आहेत, लक्षात कसे ठेवायचे? तर याची आपण ट्रिक काढलेली आहे. ट्रिक आहे आपली होऊ प्रवीण, म्हणजेच मी होतो प्रवीण, म्हणजे मी होऊ प्रवीण. ओके, होऊ प्रवीण. तर प्रवीण हे नाम आहेत आणि होऊ म्हणजेच काय? तर मला व्हायचं आहे प्रवीण, असा इथं अर्थ होतो. तर होऊ प्रवीण. तर यामधला जो हो आहेत त्या होचा येणार आहे होकारार्थी वाक्य, अर्थावरून पडणारे वाक्यांच्या प्रकार होकारार्थी. त्यानंतर जो दुसरा आहे उने काय येणार आहेत? होऊ मधला उने काय येणार आहेत? तर उद्गारार्थी वाक्य, अर्थावरून वाक्यांचे पडणारे प्रकार. त्यानंतर प्रवीण मधला जो प्र आहे याच्यात काय येणार? तर प्रश्नार्थक किंवा प्रश्नार्थी वाक्य, अर्थावरून पडणारे वाक्याचा प्रकार. आलं का लक्षात? एकदम हळूवार शिकवत आहे मी, काय आपल्याला घाई नाही. बघा आता प्रवीण मधला जो वी आहे याच्यावरून काय लक्षात ठेवायचा? तर विधानार्थी वाक्य, अर्थावरून पडणारा वाक्यांचा प्रकार. ओके, प्रवीण मधला जो न आहे त्याचा होणार आहेत न, तर नचा होणार आहे बघा नकारार्थी किंवा नकारदर्शक वाक्य, अर्थावरून पडणारा वाक्यांचा प्रकार. बघा, होकारदर्शक, होऊ मधला होकारदर्शक किंवा होकारदर्शक अर्थावरून पडणारा वाक्यांचा प्रकार. उद्गारार्थी वाक्यांचा प्रकार, उद्गारार्थी वाक्य होकारदर्शक. जर सरळ जर म्हणायचं असेल तर प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारदर्शक वाक्य, नकारदर्शक वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य, असे एकूण 5 प्रकार कशाचे पडतात? तर अर्थावरून वाक्यांचे प्रकार पडतात. वाक्यांचे 2 मुख्य प्रकार पडतात, अर्थावरून पडणारे प्रकार आणि विधानांवरून पडणारे प्रकार. यामधला जो अर्थावरून पडणारे प्रकार आहे त्याचे 5 प्रकार पडतात. ते आपण पाहिलेले आहेत. कोणकोणते आहेत? तर विधानार्थी, प्रश्नार्थी,
होकारार्थी, नकारार्थी आणि उद्गारार्थी हे आपण पाहिलेले आहेत. आता वळूया आपण दुसरा जो मुख्य प्रकार आहे वाक्यांचा, तो आहे वाक्यात असणाऱ्या किंवा वाक्यातील विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार. तर किती पडतात? वाक्यांचे अर्थावरून पडणारे 5 प्रकार पाहिले आपण. आता वाक्यांच्या विधानांवरून. आता विधान म्हणजे काय तुमच्या लक्षात येणार नाही. विधान म्हणजे काय? तर जेव्हा आपण विधानार्थी वाक्य शिकणार आहोत तेव्हा आपण पाहणार आहोत विधान म्हणजेच काय असतो. विधानार्थी वाक्य शॉर्टकटमध्ये समजा, विधानार्थी वाक्य म्हणजेच मुख्य वाक्य किंवा स्वतंत्र वाक्य, त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य किंवा विधान वाक्य असं म्हणतो, किंवा प्रधान वाक्य ज्याला म्हणतो आपण, प्रधान. ओके. आता लक्षात ठेवा, हे तुम्हाला जेव्हा मी विधानार्थी वाक्य शिकवणार आहे तेव्हा त्याच्यात ते येणार आहे विधानार्थी वाक्यावरून पडणारे प्रकारामध्ये. तर त्याच्यावर आपण पाहणार आहोत. तर बघा, दुसरा काय झालं होता आपला? दुसरा प्रकार होता वाक्यात असणाऱ्या विधानांवरून वाक्यांचे पडणारे प्रकार. तर किती प्रकार पडतात? एकूण 3 प्रकार पडतात. आणि याची आपण शॉर्टकट ट्रिक तयार केलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी. मी केसम म्हणजे केसम हे एक नाव आहे. मी म्हणजे मी आणि एक केसम, केसम म्हणजेच एक नाव आहे. मी वरून येणार आहे तुमचा मिश्र वाक्य विधानांवरून पडणारा प्रकार वाक्यांचा. के वरून आता मी झाला आता केसम. तर केसममधला जो के आहेत त्याच्यावरून येणार आहेत केवळ वाक्य विधानांवरून वाक्यांचा पडणारा प्रकार. आणि जो सम आहेत त्याच्यावरून येणारे संयुक्त वाक्य वाक्याच्या विधानावरून पडणारा वाक्यांचा प्रकार. बघा आपण काय काय पाहिलं. वाक्यांचे एकूण 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार आहेत वाक्याच्या अर्थावरून पडणारा प्रकार, आणि दुसरा प्रकार आहे वाक्यात असणाऱ्या विधानांवरून पडणारा प्रकार. तर यामधला जो वाक्याच्या अर्थावरून पडणारा प्रकार आहे त्याचे 5 प्रकार पाहिले आपण. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, होकारदर्शक वाक्य, नकारदर्शक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य. त्यानंतर जो वाक्यात असणाऱ्या विधानांवरून आपण जो प्रकार पाहिलेले आहेत 3, तर त्याचे आपण पाहिलेला आहेत मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. हा परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुढे आपण पाहणार आहोत या प्रकारांवर किती परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर आता पुढचा आहे मिश्र वाक्य जो आहेत, जो विधानांवरून पडणारा जो वाक्यांचा तिसरा मुख्य प्रकार आहेत मिश्र वाक्य. मिश्र म्हणजेच काय? तर अनेक वाक्य एकत्र केले तर त्यापासून तयार होणाऱ्या वाक्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. अतिशय सोपं आहेत, काही अवघड नाही. एकदम बेसिकने आपण शिकणार आहोत, एकदम हळूवार, आणि काही ज्याच्यात अवघड वाटणार नाही. आपली ओळख नाही वाक्याच्या प्रकारावरून, वाक्याच्या प्रकार आपल्याला ओळख नाही म्हणून आपल्याला ते हार्ड वाटतं. एकदा तुम्ही जर हे पूर्ण व्हिडिओ पाहिला, याचे 34 जर प्रकार पाहिले तुम्ही आपल्या व्हिडिओवर, 34 व्हिडिओ तयार करणार आहेत, तर अतिशय सोपं, अतिशय साधं वाक्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. म्हणजे कसाही प्रश्न पडला तर लगेच पाहता क्षणीच तुम्हाला ओळखता यायला पाहिजेत, अशा प्रकारे आपण शिकणार आहोत. तर बघा, मिश्र वाक्य आहे त्याचे एकूण किती प्रकार पडतात? तर 4 प्रकार पडतात आणि 2 इतर प्रकार पडतात. आलं का लक्षात? जो विधानांवरून वाक्य आहेत, मुख्य वाक्य, वाक्यांचा मुख्य प्रकार आहेत विधानांवरून पडणारे वाक्यांचे प्रकार, तर त्याचे 3 मुख्य प्रकार पडतात, संयुक्त, केवळ आणि मिश्र. तर जो मिश्र वाक्य आहे त्याचे 4 मुख्य प्रकार पडतात आणि 2 इतर प्रकार पडतात. आता त्याचे 4 मुख्य प्रकार कोणते? तर पहिला आहे स्वरूपबोधक मिश्र वाक्य, दुसरा आहे कारणबोधक मिश्र वाक्य, तिसरा आहे उद्देशबोधक मिश्र वाक्य, चौथा आहे संकेतबोधक मिश्र वाक्य. हे तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन आहे, आपण नंतर एक एक करून पाहणार आहोत एकदम सोप्या भाषेत. दुसरा आहे मिश्र वाक्याचे इतर 2 प्रकार सुद्धा पडतात. पहिला आहे संबंधी सर्वनामाने जोडलेले मिश्र वाक्य, आणि दुसरा आहे क्रिया विशेषणांनी जोडलेले मिश्र वाक्य. हे 2 प्रकार सुद्धा मिश्र वाक्याचे पडतात. आता आपण काय काय पाहिला? वाक्यांचे एकूण 2 प्रकार पडतात. विधानांवरून अर्थावरून वाक्यांचे पडणारे प्रकार आणि विधानांवरून वाक्यांचे पडणारे प्रकार. आता जो अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार आहे त्याचे एकूण 5 प्रकार पडतात, ते आपण पाहिलेले आहेत. पहिला आहेत
होकारदर्शी, दुसरा आहे नकारदर्शी, तिसरा आहे प्रश्नार्थक, चौथा आहे उद्गारार्थी आणि पाचवा आहे विधानार्थी वाक्य. हे आपण पाहिलेले आहेत. याची शॉर्टकट पण पाहिली आपण होऊ प्रवीण. त्यानंतर जो आपला दुसरा प्रकार आहे तो वाक्यात असणाऱ्या विधानांवरून पडणारे वाक्यांचे प्रकार. याचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात, केवळ, संयुक्त आणि मिश्र. तर याच्यामधला जो मिश्र आहे त्याचे आपल्याला किती प्रकार पडतात तर 4 मुख्य प्रकार पडतात आणि 2 इतर प्रकार पडतात. तर 4 जो मुख्य प्रकार आहेत ते आपण पाहिलेले स्वरूपबोधक, कारणबोधक, संकेतबोधक आणि उद्देशबोधक मिश्र वाक्य. आता जो याचे इतर 2 प्रकार पडतात, पहिला त्याच्यातला आहेत संबंधित सर्वनामांनी जोडलेले मिश्र वाक्य आणि दुसरा आहे क्रिया विशेषणांनी जोडलेले मिश्र वाक्य. आलं का लक्षात? इथपर्यंत समजलं तुम्हाला? बघा आता बघा हे इथे आहे संबंधित सर्वनामांनी जोडलेले मिश्र वाक्य आणि क्रिया विशेषणांनी जोडलेले मिश्र वाक्य. आता या उलट हे झाले आपल्या वाक्यांचे प्रकार. पण या उलट वाक्यांचे इतर सुद्धा 5 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. गौण जे वाक्य आहे ते स्वतंत्र देण्यात आलेलं आहे पुस्तकात, पण आपण इतर वाक्यांमध्ये त्याला ॲड केलेलं आहे. म्हणजे काय आपल्याला कन्फ्युजन यायला नको, कोणता वेगळा आहे आणि कोणता सरळ आहे. सरळ सरळ पाठ करायचा आहे आपल्याला, कारण हे तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला फक्त विचारणार वाक्यांचे मुख्य प्रकार किती आहेत तर 2 सांगायचे आहेत आणि वाक्याच्या अर्थावरून पडणारे किती प्रकार आहेत तर 5 सांगायचे आहेत. आपले 5 सांगायचे आणि वाक्याच्या विधानांवरून पडणारे वाक्यांचे प्रकार किती सांगायचे तर 3 सांगायचे. बस एवढाच तुम्हाला विचारणार आहे, बाकीचं तुम्हाला विचारणार बी नाही. तर बघा वाक्यांचे इतर 5 प्रकार पडतात. तर त्याच्यामधला पहिला आहे गौण वाक्य, दुसरा आहे स्वार्थी वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य, चौथा आहे विधेयार्थी वाक्य आणि 5वा आहे संकेतार्थी वाक्य. आलं का लक्षात? अतिशय सोपं आहे, काय अवघड समजून घेऊ नका, फक्त लिहून घ्या जेवढे पण प्रकार मी सांगत आहे. याच्यावरून कोणताच प्रकार नाही, इतकेच प्रकार आहेत, 34 प्रकार आहेत. त्याच्यापेक्षा दुसरा कोणताच प्रकार तयार करता येत नाही. आता त्यानंतर जो वाक्यांचे इतर 5 प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी जो आपला पहिला प्रकार होता गौण वाक्य, त्याचे आपल्याला इथं 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. ते आपण बघूया. बघा गौण वाक्य आहेत, याचे 3 प्रकार पडतात. आता गौण वाक्य कशात आहेत तर गौण वाक्य वाक्यांच्या इतर 5 प्रकारापैकी पहिला प्रकार गौण वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी, तिसरा आहे विधेयार्थी, चौथा आहे संकेतार्थी आणि 5वा आहे आज्ञार्थी हे वाक्य आहेत. त्यानंतर त्यामधला जो गौण वाक्य आहे त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे नामगौण वाक्य, दुसरा आहे विशेषण गौण वाक्य, तिसरा आहे क्रिया विशेषण गौण वाक्य. आलं का लक्षात? आता यापैकी जो गौण वाक्याचे जो 3 प्रकार आहे, याचा जो तिसरा प्रकार आहे क्रिया विशेषण गौण वाक्य, याचे सुद्धा 9 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. बघा किती प्रकार पडतात? 9. पहिला आहे स्थलदर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य, दुसरा आहे कालदर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य, तिसरा आहे संकेतदर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य, चौथा आहे रीतदर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य, 5वा आहे उद्देशदर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य, 6वा आहे कारणदर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य, 7वा आहे विरोधदर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य, 8वा आहे परिणामदर्शक क्रिया विशेषण वाक्य आणि 9वा आहे तुलनादर्शक क्रिया विशेषण गौण वाक्य. आता एवढे प्रकार आहेत. सर्वात अगोदर आपण पाहिलेले आहेत वाक्यांचे एकूण 2 प्रकार पडतात, अर्थावरून पडणारे प्रकार आणि विधानांवरून पडणारे प्रकार. त्यामधला जो अर्थावरून पडणारे प्रकार आहे त्याचे 5 प्रकार पाहिलेले आहेत. होकारदर्शी, नकारदर्शी, त्यानंतर विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, हे 5 प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर जो विधानांवरून पडणारा जो वाक्यांचा दुसरा प्रकार आहे त्याचे 3 प्रकार पाहिलेले आपण, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य. त्यानंतर जो याच्यामधला जो तिसरा प्रकार आहे मिश्र वाक्य, याचे सुद्धा आपण 4 प्रकार पाहिलेले आहेत आणि 2 उपप्रकार पाहिलेले आहेत. 4 प्रकार कोणते आहेत तर स्वरूपबोधक, कारणबोधक, त्यानंतर उद्देशबोधक, संकेतबोधक. स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक किंवा उद्देशदर्शक आणि संकेतदर्शक, हे काय याचे 4 मिश्र वाक्याचे इतर प्रकार आहेत. त्यानंतर
जो दुसरा मिश्र वाक्याचे जो इतर 2 प्रकार पडतात त्यामधला जो पहिला प्रकार आहे त्याचं नाव आहे संबंधित सर्वनामांनी जोडलेले मिश्र वाक्य आणि दुसरा आहे क्रियाविशेषणांनी जोडलेले मिश्र वाक्य. तरी हे पहिले. आता त्यानंतर वाक्यांचे यापेक्षा उलट 5 इतर प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे गौण वाक्य, दुसरा आहे विज्ञार्थी वाक्य, तिसरा आहे संकेतार्थी वाक्य, चौथा आहे आज्ञार्थी वाक्य, पाचवा आहे स्वार्थी वाक्य. ओके. आता या उलट जो याच्यामधला जो गौण वाक्य आहेत, गौण वाक्याचे 3 प्रकार पडतात. नाम गौण वाक्य, त्यानंतर विशेषण गौण वाक्य आणि तिसरा आहे क्रिया विशेषण गौण वाक्य. आता जो क्रिया विशेषण गौण वाक्य याचे 9 प्रकार पडतात हे आपण पाहिलेले आहेत. स्थलदर्शक, कालदर्शक, संकेतदर्शक, रीतदर्शक, उद्देशदर्शक, कारणदर्शक, विरोधदर्शक, परिणामदर्शक, तुलनादर्शक. आता हे काय तर तुम्हाला मी सांगतो, फक्त काय पाठ ठेवायचं आहे तुम्हाला, उभयानवी अव्यय, बस, काहीच नाही, काहीच नाही. फक्त लक्षात तुम्ही शब्दांची जे जात पाहिलेली आहे, शब्दांच्या 8 जाती आहेत त्यापैकी एक जात आहेत त्याचं नाव आहे उभयानवी अव्यय. तर ती उभयानवी अव्यय तुम्ही शिकलात, पूर्ण समजली तुम्हाला, तर तुम्हाला वाक्यांचे प्रकार समजले असं समजून घ्या. कारण हे सर्व काय तर उभयानवी अव्यय, हे सर्व काय उभयानवी अव्यय. उभयानवी अव्ययाच्या नावावरून वाक्यांचे प्रकाराचे नाव ठेवलेले आहेत. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की उभयानवी अव्यय हा चॅप्टर तुम्ही पूर्ण करा. पुढचा आहे आता या प्रकारावर परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले ते आपण बघूया. बघा, परीक्षेत एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मला तर एकच सापडलेला आहे. बघा, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न पहिला आहे वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे किती प्रकार पडतात. आणि हा प्रश्न SRPF गट क्रमांक 7 दौंड पुणे पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलता आणि पर्याय दिले होते आपल्याला 4, 3, 5 आणि 2. तर किती प्रकार पडतात वाक्याच्या विधानांवरून, तर बघा वाक्यांच्या विधानांवरून 1, 2, 3 मुख्य प्रकार पडतात. तर वाक्यांच्या विधानावरून 3 मुख्य प्रकार पडतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वाक्यांचे 34 प्रकार पाहिलेले आहेत. सरळ 34 प्रकार म्हणायचे आहे त्याला. त्यानंतर आता 34 व्हिडिओ याच्यावर आपण तयार करणार आहोत. तर जरी तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण वाक्यांचे प्रकार जे आपण काढलेले आहेत ते पुस्तकात जसे दिलेले आहेत ते आपल्याला कळत नाही. जर पुस्तकात जर आपल्याला समजलं तर अकॅडमी आणि मोबाईल पाहायची गरजच काय, ट्युशन लावायची, क्लासेस लावायची गरजच काय. म्हणून पुस्तकात जे सांगितलेलं आहे त्यापेक्षा सरळ साध्या भाषेत आपण यामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगणार आहेत. आपल्या चॅनलचं नाव आहे, हा नाव आहे आपल्या चॅनलचा. याला तुम्ही जर नवीन व्ह्यूवर असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून टाका. त्यानंतर गुगलवर जाऊन तुम्ही www.blogspot.com ही वेबसाईट टाकून त्याच्यामध्ये www.gadi834blogspot.com हे टाका, ही आपली वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला पोलीस भरती संबंधित सर्व मार्गदर्शन मिळणार आहेत. त्यानंतर हे आपला व्हॉट्सअप नंबर आहे, याला पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता, काहीच अडचण नाही. आणि जर एखादा जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल याच्यावर तर किंवा समजला नसेल तर कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता, तुमच्या कल्पना, तुमच्या समस्या, तुमच्या विचार मांडू शकतात. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.